पास्ता बनवण्यासाठी एक कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्या आणि ते चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या। पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये पास्ता टाका। पास्ता चांगला बॉईल होईपर्यंत त्या कढईत परतून घ्या। एक ऑनियन घ्या, एक कांदा घ्या आणि तो बारीक कट करून घ्या। आणि जर तुमच्याकडं दुसरे पण व्हेजिटेबल असतील, गाजर किंवा काश्मीरी मिर्च, ती पण बारीक कट करून घ्या। आता माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी यामध्ये फक्त एक टोमॅटो आणि एक कांदा टाकला आहे। त्याला गाजर आणि कॅप्सिकम म्हणजे काश्मीरी मिर्च आवडत नाही। टोमॅटो पण एकदम बारीक कट करून घ्या आणि त्याचे एकदम बारीक छोटे छोटे काप करून घ्या। एक कढई घ्या, त्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्या। कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकून चांगलं फ्राय करून घ्या। कांदा बऱ्यापैकी पिंक कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये पास्ता ॲड करा। आपण शिजून घेतलेला पास्ता त्यामध्ये फ्राय करा। चवीनुसार मीठ टाका। त्यामध्ये परत नंतर रेड चिली सॉस मिळतो, तो ॲड करा। तुमच्या चवीनुसार मीठ आणि रेड चिली सॉस टाका। नंतर ऑर्गॅनो त्यामध्ये ॲड करा। चिली फ्लेक्स असतील तर ते टाका। ऑर्गॅनो हर्ब्स पण ते मिळतात। आणि तुमचा पास्ता तयार आहे। एका प्लेटमध्ये तो सर्व करा आणि आपला रेड चिली पास्ता हा तयार आहे। थँक यू. लाईक अँड सबस्क्राईब, कमेंट मी।